पीछे सर माननीय उपजिल्हाधिकारी देवेंद्र खटके सरांना मी विनंती करते की त्यांनी उपजिल्हाधिकारी विनोद खरोकर सरांचं स्वागत करा. धन्यवाद. डॉक्टर मीरा भास मॅडमला मी विनंती करते की त्यांनी गणेश कुंडे सहाय्यक संचालक स्वागत करावं. आपण नेहमी पत्रकारिता करत असताना आपण समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये काम करत असतो. त्या समाजाच्या वेगवेगळ्या घटकांपैकीच एक प्रशासकीय यंत्रणा हा पण एक घटक आहे की जो पण म्हणजे जसं मीडिया हा सगळ्या समाजाशी संबंधित असतो तसं प्रशासन पण सगळ्यांशी संबंधित असतो. तर ह्या दृष्टीने ह्या दोघं घटकांमध्ये समन्वय असावा, त्यांच्यामध्ये चांगला संवाद असावा हा पण या कार्यक्रमामागचा खरा उद्देश आहे. तो कार्यक्रम करण्याची खरी संकल्पना जिल्हाधिकारी महोदयांनी मांडली आणि आपण हा कार्यक्रम आज इथे आयोजित करतो आहोत. तर या निमित्ताने आपणही आपले जे वेगवेगळे प्रश्न असतात जे शासन दरबारी आपण मांडत असतो म्हणजे पत्रकार म्हणून आपले काही प्रश्न असतात ते, तर त्या दृष्टीने आमचा विभाग आहे तो आपण त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील असतो. अनेक सूचना येत असतात, त्याच्यासाठी पण आपण वेगवेगळ्या पातळीवरती त्याचे सगळे प्रयत्न होत असतात. तिथे सावरगावे सर आहेत, त्यांच्या माध्यमातून आधी स्वीकृती समिती सारखे त्याच्यातले वेगवेगळे प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी आपण आता या जिल्ह्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर आणि व्यासपीठावरचे
सर्व सन्माननीय, समोर बसले सगळे माझे सहकारी मित्र, सुरुवातीला मी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सरांचे आणि त्यांच्या टीमचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आभार मानतो. कारण इतक्या वर्षामध्ये असं एकत्रित सगळ्या पत्रकारांना बोलवून त्यांचा सन्मान हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पहिल्यांदाच होते असतं. आणि स्वतः दिलीप स्वामी सरांनी त्यासाठी पुढाकार घेतला, त्यामुळे सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचा आभार मानलं पाहिजे. तर पत्रकार दिनाच्या निमित्तानं अनेक सोहळे होतात, कार्यक्रम होतात, सन्मान मिळतो, पण जिल्ह्याचे प्रमुख त्यांनी एकत्र बोलून सगळ्या पत्रकारांचा सन्मान करणं ही एक मोठी बाब आहे. आणि त्याचबरोबर जिल्हा माहिती कार्यालयाचे सुद्धा आभार मानतो. इतका मोठा कार्यक्रम असेल असं वाटलं नव्हतं, कारण मेसेज आल्यानंतर असं कळालं की सगळ्या पत्रकारांचं एक गेट टुगेदर आहे आणि स्वतः जिल्हाधिकारी सरांनी सगळ्यांना बोलवलेला आहे. सत्कार वगैरे करतील किंवा असं सत्काराच्या कार्यक्रमाचं स्वरूप राहील असं कळलं नव्हतं, नाहीतर मी सुद्धा तयारी करून आलो असतो बरी. भाषण करायचं आता सरांनी सांगितलं की आता सगळेजण जोरदार भाषण केलं पाहिजे, तर आता ती काही तयारी केली नसल्यामुळं तरी पण सगळ्यांचा सत्कार करत असताना एक सगळ्या पत्रकारांची एक अपेक्षा असते की राज्य सरकारच्या वतीनं ज्या काही वेगवेगळ्या योजना पत्रकारांच्या संदर्भात आहेत त्याचा लाभ किंवा त्या योजना ज्या मूळ पत्रकारांपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्या पोहोचाव्या. आणि मी स्वतः 1 वर्ष झालं अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदावर असताना जे वर्किंग जर्नलिस्ट आहेत, जे दररोज रस्त्यावर येऊन पत्रकारिता करत असतात, म्हणजे वेगवेगळ्या बीटवर जातात, कोणी टेलिव्हिजन असतं, कोणी प्रिंटवर असतं, त्या सगळ्यांना ते ॲक्रेडिटेशन कार्ड द्यावे यासाठीचा माझा आग्रह होता. आणि मी माझ्यासमोर असलेल्या बऱ्याच जणांना मी स्वतःहून फोन करून सांगितलं की तुम्ही ते अर्ज केला पाहिजे. अनेकांना ती निरुत्साह आहे की ते अर्ज करत नाहीत आणि मग ते ॲक्रेडिटेशन कमिटीसाठी लागणारी कागदपत्र, ते त्याची मीटिंग कधी होते, मीटिंग झाल्यानंतर ते मिळणार कधी, वेगवेगळे प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देऊन त्यांना आग्रह करतोय की तुम्ही ते अर्ज केले पाहिजे. आणि ती संख्या हळूहळू आता वाढायला लागली आहे. हा एक भाग झाला. पण वेगवेगळ्या पेन्शन असतील किंवा आता सर कधीच सर समोर आहेत, आता ते पेन्शन पत्रकार असतील, पण असे अनेक पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत किंवा आपल्यातले बरेच जण पत्रकार आहेत की राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजनांसंदर्भातला लाभ त्यांना मिळावा अशी अपेक्षा असते. सोबतच पत्रकारांचा अपघात झाल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने वेगवेगळ्या योजना आहेत, त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत किंवा जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत त्या राबवल्या जात असतात. त्याची माहिती अनेक पत्रकारांना नाही, पण ती हळूहळू आता होऊ लागलेली आहे. त्यामुळं असाच समन्वय जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय आणि पत्रकार यांच्यामध्ये असावा, असा एक माझाही आग्रह आहे, जेणेकरून समाजातल्या चांगल्या गोष्टी या समाजासमोर येतील आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी प्रशासनासोबत पत्रकारांची भूमिका महत्वाची राहील असं माझं एक प्रामाणिक मत आहे. त्यामुळं अधिक न बोलता इथं सगळ्यांचा सन्मान केला. मी पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सरांचं आभार मानतो. त्याचबरोबर जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने सरांचे आभार मानतो. आणि पुन्हा असेच कार्यक्रम तुम्ही घ्यावेत. तत्पूर्वी आम्हाला सांगावं की चांगला सन्मानाचा कार्यक्रम आहे, त्यावेळी तुम्ही भाषणाची तयारी करून घ्या. आम्ही भाषण जोरदार करतो, कारण भाषण करण्यासाठी आमच्याकडे बरीच मोठी टीम आहे. कारण भाषण करतोय म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. आम्ही बोलबच्च्या नावावर म्हणून इथपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे आम्हाला भाषण करण्यासाठी भरपूर उत्साह आहे. एकदा बोलायला जर माईक दिला तर आम्ही तास सोडणार नाही. तरी पण सगळ्यांच्या कल्याणासाठी जिल्हाधिकारी विचार करतायत ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे असंच पुढे करावं अशी विनंती आग्रह त्यांना करून मी इथंच थांबतो. जय श्रीराम.
शेख जाकीर MCN समाचार. यानंतर विनंती आहे मधुकर कांबळे दैनिक सकाळ ज्येष्ठ पत्रकार यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यावं. अथर चिस्ती ACN न्यूज. सय्यद कोई FMG न्यूज. तुकाराम राऊत लोक प्रश्न काय. डॉक्टर विकास राऊत यांना विनंती की त्यांनी सय्यद इस्माईल औरंगाबाद. चालू करो. चालू है ना बंद करो. हम चालू. मेराज खान भी सोनवणे दैनिक हिंदू सम्राट. दैनिक हिंदू या पहले दैनिक महाराष्ट्र टाइम्स रवींद्र टाकसा. स्मार्ट गोदावरी दैनिक स्मार्ट गोदावरी. हरी लोखंडे दैनिक प्रश्न. कोणाचा तुमचा सईद अहमद लोकमत समाचार. सईद अहमद दैनिक लोकमत समाचार. सुजीत तागणे दैनिक नवशक्ती. फैयाज सौदागर औरंगाबाद समाचार. प्रतिनिधी न्यूज. आदित्य वाघमारे जागरूक बोल के नॅशनल हेराल्ड या न्यूजपेपरचे प्रतिनिधी आहेत डॉक्टर अब्दुल कबीर यांना विनंती आहे आपण स्टेजवर यावं आणि पत्रकार करावं. हो ताजने साहेब घेतलं का तुम्ही. सांज वार्ताचे प्रतिनिधी जागरूक विकासचे प्रतिनिधी आहेत त्यांनाही विनंती आहे यावं. मोहम्मद तौसिफ पत्रकार आहेत ते लोकशाहीचे सचिन गडे यांना विनंती त्यांनी आपण स्टेजवर शेख मधुर यांनी यानंतर स्टेजवर यायचे. दैनिक मुकद्दम. बाजीराव सोनवणे उन्नती पत्र साप्ताहिक उन्नती पत्र. दैनिक मराठीचे मंत्री बीडचे गणेश गाडेकर यांना विनंती आहे आपण सत्कार स्वीकारावा. आणि हसनमंत साबळे जिल्हा प्रतिनिधी दूरदर्शन. आणि साबळे दूरदर्शन. संजय परदेशी कॅमेरामन. आणि आपले फोटोग्राफर त्यांचा फोटो आणि परदेशी आणि शेख मोहसी दैनिक मेराज खान महाराष्ट्र राजकारण. मी सोनवणे दैनिक हिंदू सम्राट. दैनिक पुण्यनगरीचे विजय बहादूर यांना विनंती आहे की आपण शेतकऱ्यासाठी स्टेजवर यावं. दैनिक महाराष्ट्र टाइम्स रवींद्र टाकसा.
सुजीत काझे क्या बजा दो जागरूक कक्षाच्या प्रतिनिधी आहेत त्यांनाही विनंती करते यावं. मोहम्मद तौसिफ रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।